एक मिनिट। ओके माणूस सोना दुकान जाऊन सोनं घेतो तिथेच ठेवून जातो पैसे घेऊन। कन्नड ग्रामीण नंतर वैजापूर, वैजापूरचे आहेत का बाकी? आम्ही पांगरी या गावचे पद्मवंशी तेली समाज पांगरी, आमच्या येथील वडिलोपार्जीचा स्मशानभूमीचा ढाचा चोरीला गेला होता। तो काही चोरट्यांनी नेला। ते अमोलजी ढाकणे साहेब अजिंठा पोलीस स्टेशन यांनी हस्तगत करून आम्हाला मिळवून दिलेला आहे। त्याकरिता आम्ही अमोलजी ढाकणे साहेबांचे फार फार आभारी आहोत। कधी आणि कसा चोरीला गेला होता, काही तपास लागला त्याचा? आमच्या येथील रात्रीच्या वेळेस गावातील पाटील समाजाच्या लोकांनी तो ढाचा चोरून नेला होता व ढाकणे साहेबांनी त्याचा खूप तपास केला व तपासामध्ये त्यांना पकडण्यात आलं व त्यांनी कबुली दिली का आम्ही तो रात्रीच्या वेळेस नेला होता व तो ढाचा त्यांनी जसाच्या तसा आम्हाला मिळवून दिला व ढाकणे लोखंडी ढाचा प्रेत जाळण्याचा ढाचा होता। तो वडिलोपार्जी पासून तिथं ठेवलेला होता व तिथं आम्ही प्रेत जाळत होतो। तो ढाचा त्यांनी चोरून नेला होता व तोच ढाचा आम्हाला परत ढाकणे साहेबांनी मिळवून दिला। हे आम्ही त्यांचे तो ढाचा त्यांनी परत आणून दिला पोलीस स्टेशनला, त्यांच्या शेतामध्ये ठेवला होता। तो कोणी ठेवला का, कोणी नेला होता, की तपास लागला? गणेश लक्ष्मण बांबर्डे यांनी तो ढाचा चोरून नेला होता त्यांच्या शेतामध्ये व तोच ढाचा परत त्यांनी हे प्रेत जाळण्याचा तो ढाचा जो होता तो त्यांनी पोलीस स्टेशनला जमा केला। तोच ढाचा आम्हाला परत मिळाला। गजानन रूपचंद झारेवाल। काय सांगा सर, आज किती माल परत केलेला आहे त्यांचं होतं? छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आदरणीय विनयकुमार राठोड सर यांच्या संकल्पनेतून पोलीस रेजिंग डे सप्ताहानिमित्त जिल्हाभरातील पोस्टेच्या वेगवेगळा मुद्देमाल जो जप्त असतो तो परत करण्याची मोहीम राबवण्यात आली होती। त्यामध्ये पोलीस स्टेशन अजिंठा यांच्याकडून अंदाजे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल, ज्यामध्ये चोरीस गेलेला ट्रॅक्टर, स्मशानभूमीतील लोखंडी ढाचा, चोरीतील रोख रक्कम आणि जे काही मोबाईल चोरी गेलेले आहेत असा एकूण मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे। सर्वांचे धन्यवाद। कोणता पोलीस स्टेशन आहे? चिखलठाणा। यामध्ये एकूण 17 मोबाईल आहेत, जे आज वेगवेगळे जे काही तक्रारदार आहेत ज्यांचे मोबाईल चोरी झाले होते त्यांना तो परत करण्यात आलेला आहे। तसेच एक ट्रॅक्टर जे गोळेगाव येथील शेतकरी आहेत त्यांचा चोरी गेला होता, तो 2,75,000 रुपये किमतीचा ट्रॅक्टर देखील आपण गुन्हा उघडकीस आणून त्यांना आज माननीय आजी साहेब आमचे पोलीस अधीक्षक सो यांच्या हस्ते परत करण्यात आलेला आहे। आणि एक पांगरी येथील एक लोखंडी ढाचा होता जो स्मशानभूमीतून चोरी गेला होता, तो देखील चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आपण तो मुद्देमाल आज जे त्यांचे फिर्यादी आहेत त्यांना परत केला आहे। असा सर्व मिळून एकंदरीत 6 लाख रुपयांचा मुद्देमाल आज पोस्ट अजिंठाकडून हे मुद्देमाल हस्तांतरण व सत्कार समारंभ जो कार्यक्रम होता या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण परिक्षेत्राचे आयजी सो माननीय वीरेंद्र बिश्रे सर, तसेच छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आदरणीय विनयकुमार राठोड सर, अपर पोलीस अधीक्षक आदरणीय सुनील लांजेवार सर व इतर आमचे सर्व अधिकारी, पत्रकार बंधू आणि फिर्यादी यांच्या उपस्थितीत आज परत करण्यात आलेला आहे। काय सांगाल सर, स्मशानभूमीचा जो ढाचा आहे तो चोरीला गेला होता, कशा पद्धतीने मिळवला आणि आरोपी कसा निष्पन्न होता? पोलीस स्टेशन अजिंठा हद्दीतील पांगरी या गावामध्ये तेली समाज यांची स्मशानभूमी आहे, जिचा वाद मागील 15 ते 18 वर्षापासून सुरू होता आणि त्या ठिकाणी गावातीलच काही अज्ञात आरोपी यांनी तो ढाचा रात्रीच चोरला
आणि तो त्या संदर्भाने पोलीस स्टेशन अजंठा यांच्याकडे गुन्हा दाखल झाला होता. मग याबद्दल आपण विचारपूस केली, मात्र त्याबद्दल काही माहिती मिळून आली नाही. मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण पोस्टे अजिंठाकडून आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले होते आणि ती गावातीलच काही आरोपितांनी तो गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने तो लोखंडी ढाचा त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. तसेच जो 15-20 वर्षापासून चाललेला तो वाद होता जमिनीचा, तो वाद देखील मिटवण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. आपल्याला खरं तर दुर्दैवाची गोष्ट आजच्या काळामध्ये की जिथे म्हणजे एखाद्या व्यक्तीचं पूर्ण जीवन जगल्यानंतर शांततेत त्यास मरण मिळावं, परंतु गावातील तो शेतीच्या वादातून असा प्रकार घडला आणि ज्याला एक चोरी करण्यापर्यंत हा प्रकार गेला. परंतु मला आनंद आहे की वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघडकीस आणला आणि ज्यांचं अस्मितेचा प्रश्न आहे तो स्मशानभूमीचा, तो ढाचा आम्ही त्यांना परत देऊ शकलो. किती दिवस लागले सर यासाठी? सर त्यासाठी एक 4-5 दिवसाचा कालावधी नक्कीच गेला तांत्रिक विश्लेषणासाठी वगैरे, कारण आरोपी तपासात सहकार्य करत नव्हते. मात्र नक्कीच सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून हा गुन्हा उघडकीस आणण्यात आम्हाला पोलिसांना यश आलेलं आहे. काय सांगाल, आपलं ट्रॅक्टर चोरीला गेलं होतं ते परत मिळालेलं आहे, काय वाटतं आपल्याला याबद्दल? सर्वप्रथम मी आमचे अजंठा पोलीस स्टेशन तेथील API सर डाकणे साहेब यांचे शतशः आभार मानतो, ज्यांनी माझं ट्रॅक्टर 9/10/2024 या रोजी चोरीला गेलं. 9/9/2024 या रोजी चोरीला गेलं होतं आणि 9/10/2024 या रोजी त्यांनी मिळवून दिलं. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. खूप आनंद झालेला आहे. आज एक शेतकऱ्याला एक 4-5 लाखाची वस्तू खूप मोठी असते, ती मिळाल्यावर आनंद होणारच. कुठून मिळालं काय? ते माजलगाव येथून प्राप्त झालंय. धन्यवाद. किती दिवसानंतर? 1 महिन्यानंतर शोधून दिलंय. काय नाव आपलं? साळुबा विनायक गावाने माझं नाव. गाव? गाव गोळेगाव बुद्रुक.